आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मनीष राव, मला आतमध्ये जाऊ द्या प्लीज, मला आतमध्ये जाऊ द्या मॅडम, प्लीज त्यांना वाचवा. मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज वाचवा त्यांना. देवी आई, ते मनीष सरांना वाचव. कुणावरही संकट येऊ देऊ नकोस. हॉस्टेल मधल्या सगळ्या मुलींचं रक्षण कर. सगळ्यांना सांभाळ. स्वानंदी, हॅलो स्वानंदी. मॅडम अगं बोल ना, काय झालं? मॅडम काहीच ठीक नाहीये. मनीष सर. स्वानंदी, तू रडतीस, काय झालं सांगशील का? मनीष सर खाली पडले. मनीष सरांना खूप लागले मॅडम, खूप रक्त वाहत आहे. तू कुठे आहेस? मी हॉस्पिटल मध्ये घेऊन आली आहे त्यांना. पण मॅडम मला लई भीती वाटते. तुम्ही प्लीज या ना हॉस्पिटल मध्ये प्लीज. तू काळजी करू नको, मी येते. मी लगेच येते. हा, मी माझ्या आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन आले होते आणि ती मनीष सरांच्या बाबतीतही असं काही होणार नाही ना मॅडम? गप्प बस, काही होणार नाही. मी आले. मॅम काय झालं? कुठे चाललाय तुम्ही? काही प्रॉब्लेम झालाय का? हॉस्पिटलला चालले. मणीला लागलंय. व्हॉट? मी तुमच्या सोबत येते. डॉक्टर, मनीष सर कसे आहेत? इतक्यात काहीच सांगता येणार नाही. काहीच सांगता येणार नाही म्हणजे? मी हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज त्यांना वाचवा. हे पहा, शांत व्हा. सर्जन आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करीत आहेत, पण पेशंटचं खूप जास्त रक्त वाहून गेलंय आणि त्यांना तातडीने रक्त देणं खूप गरजेचं आहे. हो मग द्या की रक्त. वाट कसली बघताय तुम्ही? पेशंटचं ब्लड ग्रुप रेअर आहे आणि त्या ब्लड ग्रुपचं रक्त आमच्याकडे नाही आहे. आमचे प्रयत्न चालूच आहेत. पेशंटच्या नातेवाईकांपैकी कोणाचा ब्लड ग्रुप मॅच होत आहे का ते आम्ही पाहतोय. त्याचे नातेवाईक कुठे आहेत? नातेवाईक? हो, त्यांचं नातेवाईक नाहीये कोणी बी. मी आहे ना, मी मैत्रीण आहे त्यांची. तुम्ही माझं रक्त घ्या. नर्स, यांचा ब्लड ग्रुप चेक करा आणि मॅच होतंय का ते बघा. थांब स्वानंदी. मॅडम,
तू रक्त नाही देऊ शकत स्वानंदी. तू प्रेग्नेंट आहेस. काय तुम्ही प्रेग्नंट आहात? मग यांचं बरोबर आहे. प्रेग्नंट असताना तुम्ही रक्तदान करू शकत नाही, पण घाई करावी लागेल. त्यांना रक्ताची खूप गरज आहे. मी देईन ना. माझं रक्त चेक करा. मी देईन रक्त. आणि माझं मॅच नाही झालं ना तर आमच्या हॉस्टेलमध्ये 25 मुली आहेत. मी सगळ्यांना इथे बोलवून घेईन. कोणाचं तरी रक्त मॅच होईल. पण मणीला वाचवा. हो ठीक आहे, चला आमच्या बरोबर. चल. जेसी, मनी सरांना काही होणार नाही ना? अगं, माझ्या डोळ्यासमोर खाली पडलेत ते. खूप लागलंय त्यांना. तू शांत हो स्वानंदी. तू स्वतःला सावर आता. तूच असे हातपाय गाळलेस तर कसं होणार? बर मला सांग, तू सुजित सरांना कळवलंयस का? नाही कळवलं मी त्यांना. त्यांना कॉल कर, त्यांच्या फॅमिलीला कळव. हे बघ, ते खूप मोठे लोक आहेत. त्यांच्या ओळखीचा इथे फायदा होईल आपल्याला. मे बी मणी सरांचं ऑपरेशन करायचं असेल तर तू एक काम कर, पटकन त्यांना कॉल कर आणि कळव हे सगळं. तू बरोबर बोलतीये. मी लगेच सुजित सरांना कॉल करते. गुड मॉर्निंग. बसा 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 बसा. प्रवीण दादा कसे आहात? लग्न नाही यावर्षी मुलीचं? हो साहेब. काही लागलं तर बिंदास सांगायचं मला. मागे पुढे बघायचं नाही. मी आहे इथे. हो सर. आणि हो, आम्ही सगळे येणार आहोत लग्नाला. मावशी, आई कशी आहे आता? ऍडमिट होते ना मध्ये. बरी आहे साहेब. तुम्ही मदत केली म्हणून तर एवढं मोठं ऑपरेशन करता आलं साहेब. काय आमची मदत? इतकी वर्ष तुम्ही आमच्यासोबत काम करताय. ती मदत नाहीये, हे मी माझं कर्तव्य समजतो. ओके. हो सर. अंजली, काय लक्ष नाही तुझ्या कामात? नीट लक्ष देऊन काम करायचं. हो सर. संचिता, गुड मॉर्निंग. संचिता, गुड मॉर्निंग. किती सुंदर दिसतेस तू आज. बाकी काम ओके चाललंय ना? ऑल गुड. कशी आहेस तू? आय एम गुड. वाव. काम पण छान चाललंय. पण तू आज एकदम मूड मध्ये आहेस. संचिता, मला असं वाटतंय ना की आज हवेत काहीतरी आहे. मला असं छान वाटतंय. म्हणजे आतून असा खुश आहे मी.